सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा आणि आयुष्य सक्सेसफुल करा, असे व्हिडिओज, असे मोटिवेशनल व्हिडिओज आपण खूप पाहिलेले आहेत. खरंच फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी आयुष्य बदलेल का? का त्याच्यासोबत आपल्याला होपफुल असलं पाहिजे, आशावादी असायला पाहिजे? त्याविषयीच या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपत्री शिसोले. आशावादी असायलाच पाहिजे, नाही का? पण आशावाद आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हे सारखेच आहेत? नाही, हे दोन्हीही वेगळे वेगळे आहेत. आपल्याला कायम सांगितलं गेलं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, जगण्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीने बघा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. पण जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोन म्हणतो आहोत त्यावेळेला फक्त विचार सकारात्मक आहेत, माझा दृष्टिकोन सकारात्मक आहे. फक्त दृष्टिकोन सकारात्मक ठेवून आयुष्य जर सुंदर आणि हवं ते आपल्याला जर मिळालं असतं तर काय अजून काय वेगळं पाहिजे होतं? पण तसं होत नाही. म्हणूनच मानसशास्त्र असं सांगतं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पेक्षा पण होपफुल असणं, आशावादी असणं अत्यंत गरजेचं आहे. काय फरक आहे आशावाद आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये? पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये फक्त ॲटिट्यूड आहे, पण जेव्हा आपण आशावाद म्हणतो आहोत, होपफुल म्हणतो आहोत, त्यामध्ये विचार पण आहे आणि त्याच्यासोबत कृती पण आहे. जेव्हा आपण आशावादी असतो त्यावेळेला आपण शक्यता वर्तवतो की शक्यतो असं चांगलं होणार आहे आणि ते होण्यासाठी मला हे करावं लागणार आहे. म्हणजेच आपण शक्यता वर्तवतो, एकदम एक्झॅक्ट असंच झालं पाहिजे म्हणत नसल्यामुळे नाहीये, त्याच्यामुळे प्रेशर नाहीये. आपण शक्यता सांगतो की असं चांगलं होईल. केव्हा होईल? जेव्हा मी काहीतरी कृती करणार आहे. त्यामुळे आशावादी असणं खूप गरजेचं आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पेक्षा पण आशावादी असायला पाहिजे. आपल्या असं लक्षात येईल की आजची जी पिढी आहे ती पॉझिटिव्ह ॲटिट्यूडवाली आहे आणि जुनी जी पिढी आहे ती आशावादी आहे. फरक बघा, आजची पिढी थोडा आजार आला, साधा आजार असेल किंवा अगदी गंभीर कॅन्सर सारखा आजार असेल तर फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवतात आणि त्याचं आपल्याला रिकव्हरी थोडीशी फारशी चांगली दिसत नाही. पण जुन्या त्या पिढीतले लोक आहे त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पेक्षा ना आशावाद आपल्याला दिसतो. काय होतं तर ते म्हणतात की शक्यता आहे मी यातनं बाहेर पडेल आणि त्याच्यासाठी लागणारे जे म्हणून काही आहे ते मी करणार आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये सगळं चांगलं होणार आहे, सगळं चांगलं होणार आहे एवढंच आहे. आशावादामध्ये माझ्या सोबत जे होणार आहे ते शक्यतो चांगलंच होणार आहे, शक्यतो चांगलं होणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारी सगळी कृती मी करणार आहे. हा फरक आहे. त्यामुळे मानसशास्त्र असं सांगतं आणि रिसर्च बेस्ड मानसशास्त्र असं सांगतं की आशावादी असणं हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी, शारीरिक स्वास्थ्यासाठी, सामाजिक स्वास्थ्यासाठी आणि आर्थिक स्वास्थ्यासाठी गरजेचं आहे. मग हा जो आशावाद आहे हा जन्मतःच असतो का? म्हणजे काही लोक आपल्याला दिसतात की ते आशावादी असतात आणि काही लोक निराशावादीच असतात, निगेटिव्हच बोलणारी असतात. असं काही असतं का? असं नसतं. आशावादी आपण तयार करू शकतो. आशावाद ही एक स्किल आहे, हे एक कौशल्य आहे आणि जे म्हणून कौशल्य आहेत ती सगळी आपण आत्मसात करू शकतो. मला विचारांमध्ये पण बदल करायचा आहे आणि कृतीमध्ये पण करायचा आहे. इच्छाशक्ती आणि आशावाद ते सोबत जाणार आहेत. इच्छाशक्ती काय आहे तर हे जे मी ठरवलेलं आहे ते मला मिळवायचंय. हे काय झालं? विल पॉवर. त्याच्यासोबतच इच्छाशक्ती हा एक भाग झाला आपल्या आशावादाचा आणि दुसरा वे पॉवर आहे. विल पॉवर आणि वे पॉवर. वे पॉवर मध्ये कशी कृती करायची आहे. इच्छाशक्ती मला ते पाहिजे आहे, मी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. वे पॉवर काय आहे? तिथपर्यंत व्हॉट इज द वे, कसं जायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टींचं एकत्र होऊन बनते आशावाद, होपफुल. त्यामुळे आपण सगळेजण होपफुल राहण्याचा प्रयत्न करूया आणि त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. कसं करायचं आहे? वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या स्किल्सच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. त्यातले 3 आपण महत्वाचे घेऊया. सगळ्यात पहिले जे आहे ते आहे आपण आपलं जे ध्येय ठरवणार आहोत ना ते मूल्य आधारित ध्येय असावं, व्हॅल्यू बेस्ड गोल्स असावेत. मला जे पण काही पाहिजे आहे, कारण जसं मी म्हणाले की इच्छाशक्ती पण त्याच्यामध्ये आहे ना, विल पॉवर पण आहे होपमध्ये. तर विल पॉवर जेव्हा असते तेव्हा आपण काहीतरी गोल्स ठरवतो, आपण काहीतरी ध्येय ठरवतो आणि हे जे ध्येय मला गाठायचं आहे ते मूल्य आधारित असावं. म्हणजे काय की जर माझं ध्येय असेल की माझं आरोग्य चांगलं असलं पाहिजे ना, माझं शारीरिक आरोग्य सुदृढ असावं, हे माझं ध्येय आहे. हे ध्येय गाठण्यासाठी त्याच्या मागे मूल्य काय आहे की मी चांगलं खाणार आहे, मी विचार पण चांगले करणार आहे, नुसतं खाऊन उपयोग नाहीये, मी व्यायाम पण त्या पद्धतीने करणार आहे. माझं ध्येय काय आहे? माझं होप काय आहे? हेल्दी. मग हेल्थसाठी ही सगळी व्हॅल्यू सिस्टीम जी आहे ती पण कार्यरत असायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा पण मी एखादं ध्येय ठरवते त्यामागे माझं काय मूल्य आहे हे मी तपासलं पाहिजे. दुसरं मला काय करायचंय, मी जेव्हा माझा विचार करते आहे, माझं ध्येय ठरवते आहे, माझ्या ध्येयासोबत अजून 4 लोकांना मी सोबत घेऊन चालू शकते का? तेच उदाहरण जर आपण कंटिन्यू केलं की मला माझं शारीरिक स्वास्थ्य चांगलं पाहिजे आहे, हे माझं ध्येय आहे आणि मला असं वाटतं की ते मी मिळवणार आहे.
माझा आता सध्या मला काहीतरी आजार आहे, मला काहीतरी त्रास आहे, पण मी ते मिळवणार आहे आणि त्याच्यासाठी मग मी हा व्यायाम करणार, हे मूल्य मी ठरवलं. त्याचसोबतच माझे काही मित्रमैत्रिणी आहेत का, माझ्या आजूबाजूचे काही लोक आहेत का, ज्यांना मी म्हणू शकते चला आपण सोबत करूया. यांनी काय होणार आहे, तुमचं होप वाढणार आहे. आणि संशोधन पण असं सांगतं, एकट्याने व्यायाम करण्यापेक्षा जर का जोडीदार असतील, सोबत मित्र असतील किंवा कोणीतरी सोबत असेल, कंपॅनियन असेल, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यायाम करता, तुमचं आरोग्य हे अधिक चांगलं असतं. त्यामुळे मी जेव्हा एखादं ध्येय ठरवते ते मूल्य आधारित असावं. दुसऱ्यांना सोबत घेऊन मला चालता येणार आहे का, याकडे मी लक्ष दिलं पाहिजे. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे जे जे छोटे छोटे प्रोग्रेस दिसत आहेत, सुधारणा दिसतीये मला त्या ध्येयाच्या अनुषंगाने, त्या मी सेलिब्रेट केल्या पाहिजे. मी आरोग्य जर चांगलं राहावं हे जर ध्येय ठरवत असेल आणि माझं शुगर नॉर्मलला येते किंवा कमी झाली आहे किंवा माझे एनर्जी लेवल्स वाढले आहेत, तर ते मी त्याचं सेलिब्रेशन केलं पाहिजे. त्याच्याबद्दल मी स्वतःला चांगलं म्हणलं पाहिजे, स्वतःला शाबासकी दिली पाहिजे. सेलिब्रेशन म्हणजे फटाके फोडणं, पार्टी करणं असं नाहीये, तर मी स्वतःला शाबासकी दिली पाहिजे. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनापेक्षा पण होपफुल असणं, आशावाद असणं अत्यंत गरजेचं आहे. हा आशावाद आपल्यात आहे का, नक्की तपासा. आणि आशावाद कुठल्या कुठल्या बाबतीत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. काही लोक तुमचे जर मित्रमैत्रिणी असतील ज्यांना असं आशावाद नेमकं काय आहे कळत नसेल, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला तुम्ही लाईक करा आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.